अरे पागला तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होता धरण बदलून. तुला एकच झालं तर फालतं पडायला लागलं तर तेच असला, मुताना पडायला लागलं तर तेच असला, दात वाचायला लागलं तर तेच असला, तुला अंतरण देत सुचली. पहिल्या त्याच्यामुळे मुख्याला बोलवण्याची ताकद फक्त सरस्वतीची आहे, लोखंडाला सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे, जगाला सुखी करण्याची ताकद फक्त संस्कार आहे. आणि आज सुरुवात आज बोलावं लागेल. सुरुवात झाली मला जर काय सांगायला कारण काय केल्यानं गायकवाड महाराज पहिली असं हा आमच्या वाचण्यात का हा म्हणजे खूप प्रकार कूट अभंग आहे एकच मार्गाचा पण अभंग आहे कूट आणि कूट हा अभंग तुम्हाला गाठ्या जरी सापडला नाही तर शिकुराच्या अभंगामध्ये हा अभंग आहे. काही मावळाचं हे मला तुला सापडलं हा कूट अभंग आहे. आता एका मिनिटात कूट म्हणजे काय सांगतो आणि अभंगात दिसतो. कूट म्हणजे काय जे घडणार नाही ते घडलं याचं नाव कूट. आता कूट आहे मुंगी झाली शिंगे झाली तिचे दूध किती 17 रांजण भरून उरले केले 12 जल किती दिवस आहे शाळा काय नरका बापाला सुद्धा जाणार नाही तुला तर कवाच करा तुमचं परत मुंगी व्याधी शिंगे बोलत मुंगी व्याधी शिंगे झाली तुझं दूध किती आहे 17 आता ते 17 भरले आणि उरलेला दूध कोण ठेवलं 12 हत्ती ऐका 17 मुंगी व्याधी 18 अध्यायामध्ये 50 नंबरची ओवी आहे. न मोडीता दोन्ही आकार घडले एक शरीर ते अर्ध नारी नटेश्वर रूपी दिसे. म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी म्हणजे मुंगी व्याधी तिला शिंगे झाली किती एक स्त्रीलिंगी. आता मुंगी म्हणजे काय ब्रह्मातून कोण बाजू निघाला स्त्रीलिंगी सुधरत आहे का पहिला ब्रह्म आहे निघाले किती 2 स्त्रीलिंगी पुल्लिंगी आणि तिथं मुंगी व्याधी. आता तिथं दूध किती आहे 17 रांजण बोलायचे. आता 17 रांजण 5 कर्म येते 5 ज्ञान येते 5 10 पंच प्राण 5 15 मन आणि बुद्धी दोन्ही मिळून 17 हे 17 रांजण ना बरोबर ना. आता उरलं दूध कोण केलं हत्ती सगळ्यात बलवान प्राणी कोण हत्ती. हत्ती पेले पण किती पेले 12 त्याच्यात 6 हत्ती स्त्रीलिंगी आणि 6 हत्ती पुल्लिंगी. त्याच्यामध्ये असं आहे तिसऱ्या ते पाणी नाही पण बुडवतात अग्नी नाही पण जाळतात डोळे नाही पण बांधतात जळेने बुडविती आगीने तारीती डोळेने बांधिती चिखल्याने रोविती पाशकेने कोविती. मुंगी झाली शिंगे झाले शिंगे दूध किती 17 रांजण भरून उरले गेले 12 याला माहिती मला खालचा पण सांगितलं. मुंगी व्याधी मुंगी उडाली मुंगी उडाली तिने गिळले बोल धावला झाला आणि माणसे पुत्र त्याचं उत्तर आहे मुंगी त्या ज्ञानानं ज्ञानाचा सूर्य लोकला आणि तिने ब्रह्म झाकून ठेवलं आणि जी मन नावाच्या माणसेला अंतर नावाचा विष्णू पातळात गेला आणि शेषच्या पाया पडला. आशा नावाची गोष्ट भरून गेली मुक्ताई याचं नाव आता हे दोन्ही खूप थोडे जर आता एकदम तुमच्या लेवलचं खूप सांगतो मी म्हणाला हा लेवल सांग कारण खूप तुम्हाला खाली बसतो. आई बाप ते जिवेत मारावे
तुम्ही हा वंश मरो आई बाप ते शिवेच मारावे पाय धरावे पाय खाते याचा अर्थ असा आहे आशा नावाची आई मारा लोक नावाचा बाप मारा आणि याच्या पांढऱ्याचे पाय धरा याचं नाव कुठ तसं आत्ताच कुठे हा देवीच्या बाबतीत माझे लोक कसा मला भेटवाले तो नाही भेटवाला आता तो कुठे आजचा कुठे माझा पहिला प्रश्न आहे तुमच्याकडे सगळे आहे गाडी आहे बंगला आहे जमीन आहे कप्या बुद्धी बंटी सिटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर चटणी बिगर एअर वाफे चिंगऱ्या कांदे वण्या बकरं अंड लाटणं वलपण फुगणी उशी तवा थंडा बाथरूम किचन वॉटर बेडशीट दिवाण चमचा वरगळ उशी नळ्या खांड खुंड भोंगड बुट्ट सगळं सगळं आहे माझं म्हणणं आहे तुम्ही आणि मी म्हणजे पप्पाने गायकाला महाराजांना सगळ्यांनी दोन गोष्टी जीवनात ठरवल्या हे पैसा आहे गरीबी दबाव शिकते पहिले बोलत कोण गरीब आहे पैसे तुला 10 मिनिटं श्रीमंत गरीबा इतकी दारू कुणीच घेतली गरीबा इतकी गरीबी कोणीच गरीबा इतका किनाच बोलत ज्यांना आठवीचे दिले त्यांना 50,000 मोबाईल दूध स्वस्त आहे येत नाही दूध स्वस्त आहे हात नाही सगळ्या माणसाने आयुष्यात 2 गोष्टी हरवल्या एक समाधान आणि 2 आनंद पैसा का गाडी किती घेतलं पैशाला मोठा सगळं केलं पण तुमच्या माझ्या घरातून समाधान निघून गेलं आणि पाण्यातून समाधान का गेलं प्रत्येक घरात माणसं धावा बरोबर जास्त माणसाला तरी ती कप आपण समाधान जुन्या काळामध्ये वरतीवर जेवायला माहिती बाकीला काढून डोक्यात भांडत ठेवायची आपलं घर येत आदरी माणूस ते जेवण असताना कारण ते सगळे दिवस भरायची मुद्राई संध्याकाळी घ्यायची हा शरीराला नव्हता टकरा हा लग्नाला गेला होता टकरा आज घरामध्ये गदगद घुसल्यामुळे समाधान केलं तुमचं नाही पायापुस्तकात झोपताना आणि जेवताना तरी समाधान तुम्ही सगळं करताच कोणासाठी होण्यासाठी याला खाता नाही देत तमाशा आहे ते 5 कोटी रुपयाच्या खाद्या घरून म्हशी घ्यायचे कामच नाही वाक्य ध्यान तुम्ही कोणासाठी कमवता मला सांगा पाहिजे का कमवता तुम्ही मला सांगा पाहिजे पुरुष जर 3 भर पोटाला लागणारी एक भाकर 3 भर पोटाला लागणारी एक भाकर सकाळी लागते एक संध्याकाळी लागते इतर
500 एकर जमिनीचं दिली तर काय करणार का? कारण आम्हाला त्याची गरज आहे, ते शिल्लक राहिलं नाही. त्याचं नाव काय? माझे गाड्याने बिड्या बंगले घेऊन काय राग नाही. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. माझा एक मोबाईल नंबर, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून इस्टेट कमावता कोणासाठी? 5 मिनिटं पोरांसाठी. बरोबर आहे? कोणत्या बापाचा पोरगा बाप मेल्यावर इस्टेट थांबायच्या लायकीचा आहे त्याला बोलवलं. त्याचा इथं भव्य नागरिक सत्ता कशाला पुठायचा? दुसरा प्रश्न आहे, त्याला 10 मिनिटं देतो तुम्हाला. तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवली तिचा उपभोग तुम्ही कधी घ्या? का घेणार? 50 झाले. बरोबर बोला. 50 अरे बोला ना. 50 आणि 50 झाले तुम्ही आजारी 50 झाले. शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन स्क्रीन झाले आहे, मुलाचा खंडा फॅन लावायची वेळ आली माझी. खराब बरोबर करतो. झोपताना गोळ्यांच्या डबाची बांधवायची मुडी उतारवायची, कोण वासायची मुडी, कोण मिटवायची. जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना एक, पुन्हा उभं राहतात. खाली बाथरूमला जाताना गोळी, इकडं खालं तर तिकडं. मला सांगा, तुम्ही एवढं कमावता पण एक वाक्य आहे का? इंग्लिशचे वाक्य हे जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती शरीर आहे. जगात हे जेव्हा चांगलं आहे ना तेव्हा हे चांगलं आहे. हे टाकलं ना जग थकलं. वाक्य लिहून घ्या. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. हे बायका पोरं प्रियशी सगळे लबा. प्रियशी तर सगळ्यात मोठा लोका. काही पोर म्हणतात की मुलगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी घालून प्रेम नाही करीत, ती फक्त तुझं एटीएम मोकळ करते. प्रेम आणि तिने मला शब्द दिला. तुला काय एकटाच अजून तर सुरुवात झाली. अजून 10 मिनिटात चेकर येईल. तुम्ही कोणासाठी करता? माझं परत तेच वाक्य आहे का? सगळं मिळालंय पण समाधान मिळालं. पाया पडून सांगतो, समाधानाने लक्ष्मी मिळते, धावपळ करून लक्ष्मी मिळते. आणि धावपळ करून जर लक्ष्मी मिळत असली तर कुत्र्या इतकं श्रीमंत कोणीच नाही. सारखं पळातो. आता पाहा त्या कोपऱ्यात बरं खरं काय त्याच्या परिणाम बरं करा. मोटरसायकलवाल्याला याला भानगडते. कुठं जाय मागे परत मागे गेला. हे गेलं भानगडलं गाडीवाला तर फुगा फुगा. कुत्र्याची धावपळ. तुमच्या माझ्या जीवनात जर समाधान असेल तर लक्ष्मी आपोआप मिळेल. आता दुसरा मुद्दा आहे. समाधान केलं आणि आनंद गेला. आनंद नाही राहिला. आनंद लोक नुसते दरिद्री झाली. काही काही माणसं बा एकाच जागेवर बसत आम्ही कीर्तनाला येताना काही पोरं गाडीवर तंगडे टाकून मोबाईल पाहत. आम्ही जाईपोत पैसे आनंदच नाही. अजून 5 वर्षाने सरकारी दवाखान्यामध्ये आनंदाचं इंजेक्शन द्यावं. तू उठून आणायचा. काय आणायचो? आनंद. खरंय नको ते बोला. डॉक्टरकडे गेलं पावर संपला का परत बरी. आनंदच गेलाय. आता एक खरं सांगा, जीवनात आनंद नाहीये का? आहे. मला ते पण ते समजा, जीव हाच आनंद स्वरूप आहे. जीव हाच आनंद स्वरूप आहे. याच्यात आनंद आहे.
मग आता तुम्हाला आनंद का नाही त्याचं उत्तर आहे का? साप आहे ना, साप. साप जर एखाद्याला चावला ना तर साप तात्काळ पळून जातो. कधी ध्यान ठेवा ना, साप चावल्यावर साप कधी थांबत नाही. का म्हणून सापाला मला कोणीतरी मारी याची भीती आहे. हे काय या बऱ्याची भाषा आहे. पण मी नावाच्या सापाने जर एखाद्याला मिठी मारली तर माणूस मरेल पण मिठी